स्टीफन डायस यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. बॅटिंग करणारा संघ कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 3 बॉल 3 षटकारांसाठी कॅश प्राइज असेल 500 रुपयाचा. स्टीफन डायस यांच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांची लढत. शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहूयात, जिथे एक शॉट फाईन लेग, थर्ड मॅन लेग क्षेत्ररक्षक उभा आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ तैनात करण्यात आला. मिड ऑन आहे, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, जिथे एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आला आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला उभं करण्यात येतं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि त्याच्या साथीला आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशील. पहिला बॉल टॉस जिंकला आदर्श नगर, दीपेश 11 आदर्श नगर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामन्याला सुरुवात होत असताना पहिला बॉल उजव्या अशीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. पहिला बॉल वरती पहिला खेळाडू बाद. पहिल्या बॉलवरती पहिला खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालाय. सफलता प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी जिथे सुशीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिला बॉल उजव्या अशीच्या बाहेर टाकला. थोडासा उसळी घेणारा राहिला. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने एक हवेमध्ये सूर घेत असताना एक चांगला झेल इथे टिपला आणि पहिला खेळाडू बाद झालाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुल केला. ऑन साइडला चेंडूला पाठवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा लाव तुंग चौकार. मधून पाहायला मिळतोय दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक. मी आलोय, आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. नाही चालणार रणबंदी हे सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलाय. हाफ ट्रॅकर बॉल धाववरती चौका ठोकला. संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. इरादे स्पष्ट केले त्या बॅटरने. मैदानाच्या आतमध्ये आम्ही तोडफोडची बॅटिंग करणार. पुढचा बॉल लोअर फुल टोस. आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. क्रिकेटचा खेळच असा राहिला. क्षणभंगूर असा आनंद देणारा. एका बॉलवरती चौकाराला. पुढच्याच बॉलवरती खेळाडू होतोय इथे प्रथमेश बाद. चौकार ठोकण्याचा हा आनंद हा केवळ क्षणभंगूर राहिला फलंदाजासाठी. पुढच्याच बॉलवरती खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज. दर्जेदार गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
कारण पहिल्या बॉलवरती खेळाडूला बाद केलं, दुसरा बॉल चौकार आला, तिसऱ्या बॉलवरती खेळाडूला बाद. अप्स अँड डाऊन्स, कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये जे मात्र दीपेश शिलेबन आदर्श नगर या टीमसाठी पाहायला मिळालंय. त्रिदेव संघाचा परफॉर्मन्स त्रिदेव सारखा राहिलेला नाहीये. कारण ज्या धाटणीचा खेळ व्हायला हवा होता, ज्या धाटणीचा परफॉर्मन्स व्हायला होता, आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय. हे वातावरण गरम झालंय, मॅच ही तितकीशी गरम आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये तो खेळ पाहायला मिळालेला नाहीये. गोलंदाजांनी केलेली कामगिरी, क्षेत्ररक्षकाने टिपलेले झेल अद्याप आपण पाहिलं ना तर दीपेश इलेव्हन आदर्श नगर या टीमच्या हिताचे राहिलेत. चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालाय. दर्जेदार क्रिकेटचा खेळ, रंगारंग क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दाखल झालाय सागर, कोला टाकला. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न राहिले होते सुशीलचे. ज्या वेगाने तो धावतो, ज्या वेगाने तो बॉल डिलिव्हर्ड करतो, चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावा इथे महाग झाल्यात, कारण ज्या गतीने गोलंदाजी केली आहे, किंबहुना या वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी सुशीलची. फलंदाजांना 4 मुंड्या चित करते. डॉट बॉल आलाय. हा प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र अननेसेसरी प्रेशर क्रिएट करेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि अगदी त्याच वेळेला आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं मनोबल हे ते निश्चितच उंचावलं जाईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुलटोज ऑन साइडला केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाबा इथे मिळत असताना पुनश्च पाहायला मिळतील ती केवळ एक. संघाची धावसंख्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने वधारेल. 2 आल्यात. चांगला फेकी, चांगल्या रीतीने थ्रो इथे करण्यात आला, परंतु त्याहूनही अधिक चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलकावरती धावा त्या 7 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. ती 7 धावा धावफलकावरती आहेत. ग्रुप ग्रामांचे आता वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी सरपंच चषक 2024. आदरणीय माननीय सन्माननीय सरपंच श्री अमितजी लक्ष्मण मोहिते साहेब यांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहतो आहोत, ज्यांच्या देखरेखीखाली आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. सरपंच चषक दुसरं पर्व आहे आणि या पर्वावरती खऱ्या अर्थानं भुवनेश्वर, निवी, वर्षे आणि निवी ठाकूरवाडी यांनी करावं गर्व असं दुसरं पर्व आपल्या भेटीला आलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. हर्षचा पहिला चेंडू खाली राहिला. वेगवान भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. आपल्या संघाची ताकद, गरज ओळखून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्षने केली आहे. किंबहुना आपल्या संघाची गरज ओळखत असताना संपूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करण्यासाठी या गोलंदाजाला जाणलं जातं आणि त्याच वेगाने तो गोलंदाजी करतोय. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. हा बॉल वेगाने टाकला, बॅटची आतली कट घेतली, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. अगदी तप्त असं ऊन, गरमीचं सावट आणि अगदी त्याच वेळेला उष्म असं या वातावरणामध्ये एकदम वातावरण टाईट आहे आणि खूप मोठी फाईट आहे मैदानाच्या आतमध्ये. तितकीशी चांगल्या लढती होत असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. डान्सिंग डाउन विकेट, चेंडूला फेकून दिला. दॅट्स अ ह्यूज मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार.
What a stylish stroke by Sagar. Dancing down wicket आले, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पाहायला मिळाला. आणखीन एक ऑन साइडला केला, पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय हा दंड चौकार. षटकाच्या पहिल्या 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. सागरने हार मांडली नाही, तो थांबला, वेळ जाऊ दिली आणि पुन्हा एकदा निघाला. त्याच थाटात त्याच दराऱ्यात त्याची बॅटिंग पाहायला मिळते. पुढच्या 2 बॉलवरती 2चा मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 17. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होईल, आता धाबे दणाणले असतील. हा देखील आडव्या बॅटने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा, हवेच्या लाटांवरती स्वार होत एअर स्ट्राईक षटकार. सागर जाधव शो मस्ट गो ऑन. काय बॅटिंग केले त्याने. 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्यात. संघाची धावसंख्येमध्ये लयलूट होतीये. 23 धावा धावफलकावरती आहेत. आकार दिला या धावसंख्येला. हर्षा गोलंदाजीचे पहिले 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले, परंतु तदनंतर सपाटून मार खाल्लाय त्याने. पुढचा बॉल, हा बॉल देखील खाली राहिला. जिथे लॉंगॉनला ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या रीतीची फेक धाव मिळाली. 1-2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 2 खेळाडू बाद धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना त्रिदेव संघ प्रथम टॉस हारल्यानंतर धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये ऐकूयात एक मधुर संगीत. त्या 24 हा बॉल कमी गतीने टाकला. प्रमोद आलाय गोलंदाजी मार्क वरती. त्याच्याकडे या गोष्टी नेहमीच वाखाणण्याजोगे राहिल्यात. काही चेंडू कमी गतीने, काही चेंडू वेगाने, काही चेंडू खोलवा टप्प्याचे, काही चेंडू हाफ ट्रॅकर. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. पंच सांगतायत इथे बाई झालीये. एक सिंगल येत असताना बाईच्या स्वरूपामधून धावफलकावरती धावा. एकेरीच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटने रंग बदललेत या मॅचने देखील. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जरूर. पुढचा बॉल खोला टाकलाय. यावेळेला बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. षटकार. बोर्ड गोलंदाज जिथे मात्र आपण पाहिलं ना तर कोणती मुभा द्यायची नाहीये. फलंदाजाला वेळ जाऊ द्यायचा नाही आणि हाच मनोसुबाई ते गोलंदाजाचा पाहायला मिळालाय. हा बॉल देखील डाऊन द ग्राउंड केला. बॅटच्या टोला एलिव्हेशन चांगलं मिळालंय. सरप्राईज होता. बॅटच्या टोला लागलेला हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती चौकार आला. पुन्हा एकदा
हा बॉल बॅकफुटला येत असताना पुल केलाय, ब्युटिफुल, पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील चेंडू झालाय गुल, आलाय हा चौकार. वरती आल्यात लगातारच्या 2 बॉल वरती 2 चौकार आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज उजवेशीच्या बाहेर. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. प्रमोदची गोलंदाजी नाही, इथे कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण जिथे धावा थांबल्या होत्या, जिथे धावा रोखण्यामध्ये यशस्वी राहिला होता गोलंदाज. हा बॉल इथे ब्लाइंड स्ट्रोक आहे, यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आलाय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 17. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये देखील आपण जिथे 16 धावा या षटकामध्ये देखील पाहिल्यात. पाण्याची मागणी होते. येस, पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती 40 खेळाडू बाद झाले. 2 बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर त्रिदेव या संघाला आपण पाहतोय. तितकीशी मुभा आहे आपल्याकडे. या आपण ऐकूयात या मध्यंतरीमध्ये एक मधुर संगीत. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. इथून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला गतिरोधक या धावसंख्येवरती लागावा लागेल. 3 बॉल 3 षटकार याच्यासाठी स्टीफन डायस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्टीफन डायस चर्चेचं नाव राहू शकतं. पारितोषिक येतंय काय पाहूयात, कारण अद्याप एका बॉलवरती 1 षटकार पाहायला मिळालाय. लगातारचे 2 तरी अद्याप आलेले नाही आहेत. गोलंदाजी मार्क वरती शुभेच्छा आणि निर्णायक आणि अंतिम षटक विनायक मोरे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज सागर जाधवच्या बॅटमधून चौकार. आला डाउन द ग्राउंड. सागर जाधव नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं फायर. आणि त्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतो आहे. पुढचा चेंडू गोलंदाज विनायक. यावेळेला प्लेड ऑन. यस्टनचा वेट बॅटला चेंडू ब्रश झाला. तदनंतर यस्टनचा वेट खेळाडू होतो 3रा बाद. चला नेक्स्ट मॅच इन्व्हिटेशन असेल टॉस साठी. या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला सनी इलेव्हन वर्से बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल निवी बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतो. टॉस करण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल नाणेफेकीचा खोल करण्यात येईल. दुसरी फेरी जिथे खेळेल सनी इलेव्हन वर्से बी, त्याच्या अगेन्स्ट असेल निवी बी. आणखीन एक चांगली फाईट पाहायला मिळेल,
कारण जिथे आपण पाहिलं ना दुपारच्या सत्रामध्ये एक एक सामने ज्या वेळेला संपतात प्रत्येक संघ आपला हात खोलत असताना पाहायला मिळत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक मोरे, यावेळेला वेगाने टाकला हा बॉल, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, आल्या पावली इथे आवेशला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाधून परतावं लागेल. खेळाडू होतोय संघाचा चौथा बाद. बाग फुटल्यात असताना ऑन साइडला चेंडूला पाठवलाय एस स्ट्राईक करत असताना सीमारेष बाहेर आणखीन एक उत्तुंग षटकार. at 50 comes up. 50 धावा धावफलकावरती खेळाडू बाद झालेत. एकंदरीत चार खेळाडू बाद झालेत. 50 धावा धावफलकावरती आतिश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि तो जरूर सांगतोय की मी चांगल्या रीतीची बॅटिंग करू शकतो, माझ्याकडे तितकासा दमखम आहे, पोटेन्शियल आहे, आत्मविश्वास आहे आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावरती तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल खोला टाकला, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. या षटकामध्ये कौतुक विनायक मोरेचे यासाठी राहिलं ना, पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर 2 बॉलवरती 2 खेळाडूंना त्याने बाद केलं, एक षटकार आला, तर जे दार गोलंदाजी त्याने केली आहे 2 खेळाडूंना बाद करण्यामध्येही तो तितकासा सक्षम आणि यशस्वी राहिलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. इथे खेळाडू होतोय तो लेग बी फोर स्वरूपामध्ये बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावफलकावरती धावा आल्या त्या केवळ 50. 51 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. हॅलो, चला दोन्ही संघाचे संघनायक सोनेश्वर बी आणि अर्थातच सनी युनिव्हर्सिटी बी, दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. बघा, पूर्वार्धाचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना आपण तृतीय ड्रॉ संघाने तब्बल 50 धावा बनवल्यात आणि 51 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. अर्थातच दिपेश 11 आदर्श नगर या संघासमोर टॉससाठी यायचं आहे. मला वाटते सनी युनिव्हर्सिटी बी संघाचा संघनायक आलाय. सोनेश्वर निवी संघाचा बी संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. सोनेश्वर बी संघाचा संघनायक हॅलो सोनेश्वर बी संघाचा संघनायक जरा फास्ट या टॉस साठी. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आपण आहोत. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि सेकंड राऊंडला मॅच होते. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या समोर आहे. सनी इलेवन वर्से बी आणि सोनेश्वर निवी बी यांच्यामध्ये मॅच असेल. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे दिपेश 11 आदर्श नगर या संघाला. सुनील बांबुडे फास्ट यायचा आहे. आणि प्रेक्षकाच्या माहितीसाठी सेकंड राऊंडला आपण सुरुवात करत आहोत आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच
एक साईडला आपण सोनेश्वर निवी बी आणि सनी 11 वर्से बी यांच्यामध्ये मॅच. एक साईडला आपला राज कांबळे आहेत, तर साईडला सुनील बांबुगडे आपल्यासोबत जुळले गेलेत. आणि टॉससाठी मी विनंती करतोय तर टच होतोय. 4 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. एक साईडला सोनेश्वर बी संघ आहे. कॉल असेल सोनेश्वर बी संघाचा कॉल आहे आणि काट आलेला आहे. सोनेश्वर बी संघाने टॉस जिंकलाय. सुनीलजी बांबुगडे संघ आणि टॉस जिंकला. सर्वोत्तम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच फिल्डिंग स्वीकारलेली आहे. अर्थात फिल्डिंग काय सांगशील आयोजन नियोजनाबद्दल? कारण आपण पाहिलं तर सरपंच चषक म्हटलं तर अमित जी मोहिते साहेब हे सुद्धा एक क्रिकेटचे वेळे चाहते आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा ठेवली गेली. ग्रामपंचायत वर्षे आयोजित ही स्पर्धा आहे, याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच जरा जास्ती बोलणार. तर टॉस जिंकलाय सोनेश्वर निवी बी संघाने आणि प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय तो वर्षे बी संघाला. तसेच आपण भाऊ जसं मैदानाकडे जिथे बघा इथून स्टीफन डाईस यांच्याकडून बक्षीस आहे. कोणत्याही गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये पटकावायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. ती अर्थातच दीपेश शिलेवन अदृश्यनगर संघाला सलामीची जोडी मैदानात आपण पाहिलं तर सुशील नॉन स्ट्राईकला आहे आणि हर्ष स्ट्राईकला आहे. गोलंदाजी ट्राईकवर सागर आहे. पहिला सुरुवात मात्र डीप कव्हरला फटका केलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल सीमा पार. येतोय हर्ष जिथे आपण पाहतो हर्षला हर्षच्या बॅट मधून चांगला फटका केला गेला. 4 धावा आल्यात आणि 4ने सुरुवात सुद्धा केली आहे ती दीपेश 11 आदर्शन या संघाने. कारण आपण पाहतो दोन्ही बलंडे संघ आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर मग सागर असेल अतिश असेल यांच्या बॅट मधून धावा आल्या होत्या आणि 50 बनल्या. तिथून आता 51चा पाठलाग काय सुरुवात तर 4ने झाली आहे. इथे मात्र पाहायचं आहे तर पुन्हा आडवा बॅट निघाला फटका. चेंडू मिड विकेट मधून सरळ जाते सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहिलं तर 2 बॅट्समन होते त्यांच्या बॅटमधून चौकारी हॅट्रिक आली. पहिले सिद्धेशला पाहिलात, त्यानंतर आपण तुषार कांबलेला पाहिलात वर्षी संघाकडून. आता मात्र पाहिजे बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 8 आहेत. 22 चेंडू 43ची गरज आहे. हाफ टायका चेंडू पुणे त्या पालमध्ये चेंडू खेळला गेला. चेंडू आपण थर्डमॅन रिझर्व मध्ये पाठलाग केला जातो. सिंगल कंप्लीट केले. डबलला पुन्हा एकदा पलटलेत आणि इथून मात्र चेंडूला जोपर्यंत अडवला जाईल तो मात्र इथे 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या 11 सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ती दीपेश 11 आदर्श नगर या संघाची. या ओव्हरचे 3 चेंडू झालेत. आतापर्यंत 11 धावा इथे जुळल्या गेल्यात. म्हणजे आता पाहता येणारे चेंडू शिल्लक 21 आहेत आणि 40ची गरज आहे. इथून ती दीपेश 11 आदर्श नगर या संघाला पहिल्या फेरीमधला अंतिम आणि शेवटचा सामना जिथे प्रथम बॅटिंग करत असताना त्रिदेव 11 संघाने मात्र तब्बल 50 धावा बनवल्यात. 51चा पाठलाग करते. सुरुवातीला मात्र चांगली 2 चौकार पाहिले ते हरच्या बॅटमधून. आता सुशील मात्र स्ट्राईकला असेल. सागर आपण पाहते गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ टॅकल चेंडू आहे. शॉर्ट बॉल केलाय. हवाई सबार 6
सागरच्या बॅटमधून जशा हवा आल्या होत्या ना तशा आता आपण हारच्या बॅटमधून 2 चौकारांनी जसं सुशील स्ट्राईक आला त्याच्या बॅटमधून हवाई सफर 6 धावा आल्यात, धावसंख्या 17 आहे. आणि इथून मात्र आता 20 चेंडू 34ची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच तुमच्या समोर आहे. एक साईडला त्रिदेव 11 रोहा, दुसरीला दीपेश 11 आदर्श नगर. पुन्हा एकदा चांगला फटका जोराला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहते फर्स्ट स्लिपला जाईल. सिंगल इथून मारेल सुशीलला मिळेल आणि सिंगलने धावसंख्या 18 पाहायला मिळेल. या ओव्हरचा एक चेंडू अजून सुद्धा बाकी आहे आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 18 आहे. थोडंसं महागडं शतक मी म्हणेन त्रिदेव लुंड्रा संघाकडून मात्र इथं पाहायला मिळते ते सागर गोलंदाजी करत असताना. कारण 18 धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात आणि आपण पाहतो तर चांगली बॅटिंग रॅली आहे 2 बॅटरची. कारण 51चा पाठलाग करायचा आहे. सरपंच चषक 2024 पर्व दुसरा आहे आणि नक्कीच या दुसऱ्यामध्ये नक्कीच आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. या दोन्ही संघांचं मात्र इथून चांगला प्रयत्न आहे, परंतु ज्याचा खेळ चांगला राहील ना तो इथून जिंकेल यात मात्र कोणतीही शंका नाही. पण आता हार येतोय या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 18 आहे. हाफ टॅकल चेंडू आहे. पुन्हा शॉर्ट पूल केला आहे, फटका फसला आहे आणि इथे मात्र झेल सुद्धा सुटला आहे आणि हर्षला मात्र इथे जीवनदान आहे. बघा तिथे अतिशय त्यांनी झेल सोडला. आता येणारा वेळच सांगेल की ही कॅच होती किंवा मॅच होती. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 19 आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून 32ची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यात पूर्णपणे या बॅचला. या ओव्हरमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर दीपेश 11 त्रिदेव रोहा संघाने पूर्णपणे मॅचला कलाटणी दिलेली आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये सागरने तब्बल 19 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र 18 चेंडू 32ची गरज आहे. या ओव्हरमध्ये आतिशला कमबॅक करावा लागेल कारण इथून जर कमी धावांची कदाचित ओव्हर इथं टाकली गेली किंवा या ओव्हरमध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर या मॅचची हवा सुद्धा निघून जाईल. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. गोलंदाज अतिश होते बघा. मागच्या चेंडूवर झेल होता आणि हर्षचा झेल होता त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. सरपंच चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये पण आहोत आणि पहिल्या फेरीमधला हा अंतिम आणि शेवटचा सामना आहे. सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच टॉस जिंकलाय तो सोनेश्वर निवी बी संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सनी 11 वर्षे बी संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे काय होणार जिथे 18 चेंडू आणि 32ची गरज आहे. ती विजयासाठी दीपेश 11 आदर्श नगर संघाला. गोलंदाज ट्रॅकवर जर आपण पाहिजे तर अतिश आलाय. हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्ट पूल केलाय. चेंडू पाहिला तर फाईन लिंगर भरून चेंडू हा तो हर्ष आणि आता मात्र पूर्णपणे या मॅचला पूर्णपणे मॅच चेंडू द्यायचा विनंती असेल जे खेळाडू आहेत तिथे मित्रांनो बघा ही स्पर्धा आपली आहे. चेंडू आपण आणून दिला तर हरकत नाही आहे. जे तिथे खेळाडू आहेत स्पर्धा आपलीच आहे कारण ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित ही स्पर्धा आहे. सरपंच 2024 आहे. चेंडू तिथं उपलब्ध करून द्या कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अतिशय अगेन्स्ट 2 षटकार आलेत आणि ते हर्षने केले गेलेत. धावसंख्या सध्याच्याकडे 31 आहे. 15 चेंडू आणि 24ची गरज आहे आणि 24 वर मात्र हर्ष खेळतोय ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चौकार 2 षटकार आलेत. जर कदाचित तो झेल पकडला असता तर मॅचचं रिझन वेगळं असतं, चित्र वेगळं असतं, परंतु जसं जीवनदान मिळालं आहे तसं मात्र पूर्णपणे आपले हात सुद्धा फोडले ते हर्षने.
मी विनंती करतोय मित्रांनो, ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्यासाठी जी स्पर्धा आयोजित केली आहे असं मी म्हणेन. गेला चेंडू आपण आणून द्या, काय हरकत नाही आहे. धावसंख्या 31 आहे. चेंडू भेटत नसेल तर भेटला ओके ओके भेटला आला चेंडू. मॅच बॉल येतोय बघा. इथून 15 चेंडू आणि 20ची गरज आहे आणि पूर्णपणे आपण पाहते तर हार इथे तुटून पडलाय. काही तर फटक्याशी नाही तर राहीन उपाशी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कारण आपण पाहते 24 धावांची एक वादली केली त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. थोडंसं आपण पाहते तर आता त्रिदेव सांगायला इथून विचार करावा लागेल कारण अजून सुद्धा वाचवण्यासाठी 20 धावा आहेत. धावसंख्या 31 आहे. नक्कीच 14 चेंडू आणि इथून 20ची गरज आहे. इथून मात्र नक्कीच विकेट घ्यावे लागतील तरच तुम्ही मॅच मध्ये शिरकस करू शकता. आणि त्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर आहे तो बॅटिंग करणारा संघ. डॉट चेंडू आहे या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 20ची गरज आहे. पहिला 2 षटकार आल्यानंतर थोडासा मी म्हणा अतिशचा कमबॅक आहे परंतु ज्या धावा पाहिजे त्या मात्र हरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. थोडंसं का होईना इथे मॅच खेचण्याचा प्रयत्न आहे. हाफ टॅकर चेंडू आहे. पुन्हा आता फटका पाचला चेंडू आपण पाहते स्ट्राइक कवले ते आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. त्याच्या घडीला 35 आहे. 12 चेंडू 16ची गरज आहे. बघा मॅच संपलेली नाही आहे. या मॅच मध्ये आता मात्र मोमेंटम शोधण्याचा प्रयत्न राहील दोन्हीकडून कारण सध्याच्या घडीला आपण पाहतो 35 धावांची पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये 28 धावा जर आपण विचार केला तर वैयक्तिक हरचे आहेत आणि सुशीलच्या बॅटमधून 11 आलेले आहेत. तर इथून पाहायचं आहे आता मात्र 12 चेंडू आणि 16ची गरज आहे. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहते तर इथे प्रयत्न राहिला होता कारण परंतु हार सुद्धा हुशार आहे. हुशार आहे आणि नो चेंडू आहे. नक्कीच पंचांचा इशारा नो चेंडू आहे. बघा करायचं होतं वेग आणि झाला एक आणि नो चेंडू आला. फ्रीडचा चेंडू असेल धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आता मात्र 36 आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 15ची गरज आहे. कुठेतरी हार्श असा बाद होत नाही परंतु असं करू असा प्रयत्न होता शुभमचा परंतु तो आपण पाहतो सबल ठरलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो चेंडू आहे. बघा दक्षिण पंच आपण या स्पर्धेसाठी आणले की कोणताही गालबोट लागू नये यासाठी आपण पंच आणलेले आहेत आणि इथून मात्र पंचांचा इशारा नो आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 36 आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 15ची गरज आहे. फ्रीडचा चेंडू आहे सुशीलसाठी. फ्री हिटचा चेंडू आहे सुशीलसाठी. हो फ्री हिटचा चेंडू होता. जसा आपल्या पाल्यामध्ये आलाय ना तसा चेंडूला सीमा पार पडलाय. हवाई सपार येतोय सिक्सर 6 सुशीलच्या बॅटमधून आणि 11 चेंडू आणि इथून 9ची गरज आहे. डीजे चेंडू होता आणि त्याला मात्र आपण पदे पूर्णपणे सीमा पार पाडवलं 6 धाव्यांसाठी. हो इथे मात्र पाहते फलंदाज सुशील बाद होईल परंतु इथे त्यांनी आपलं काम केले कारण अवघ्या 10 चेंडूमध्ये इथून 9ची गरज आहे. परंतु पाहायचा या खेळपट्टीमध्ये काही होऊ शकतो. काल सुद्धा आपण पाहिलं होतं जिथे मॅच 10 चेंडू आणि 5ची गरज 7ची गरज होती आणि ते मॅच आपण पाहते शेवटपर्यंत गेली होती. हे सुद्धा पाहिलं. इथे सुद्धा पाहायचं आहे जिथे 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आपल्याला पाहायला मिळेल
आणि इथून अजून सुद्धा 9 धावा बनवायचे आहेत. सध्याच्या घडीला 42 इथून धावा बनल्या गेल्यात. जिथे आपण पाहतो 51 धावांचा पाठलाग करतोय तो दीपेश 11 आदर्श नगर संघ. याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहतो सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. एक साईडला सोनेश्वर निवी बी संघ ज्याने टॉस जिंकला फिल्डिंग करता त्यांनी निर्णय घेतलाय आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आता आपला संघाची जमवजमी आपण करायची आहे कारण ह्याच्यानंतर तुमची मॅच आहे लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे कारण 2 दिवसाची ही स्पर्धा आहे. सरपंच चषक 2024 आपण पाहत आहोत. प्रमोद आलाय बघा इथून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. चांगला फटका आला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये जातोय. चांगली फिल्डिंग राहिली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या जोरावर आता मात्र हार्श येईल ज्याच्या बॅटमध्ये आत्तापर्यंत 28 धावा आल्यात. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 43 आहेत. बघा 9 चेंडू आणि 8ची गरज आहे. जिथे गोलंदाज शुभम आला आहे तिथून मात्र मी म्हणेन त्याच्या अगेन्स्ट एक षटकार आला होता कारण फ्रीडचा चेंडू होता परंतु त्यानंतर पूर्णपणे धावा रोखण्याचं काम केलंय. इथून मात्र 3 डॉट चेंडू आले तर कदाचित या मॅचमध्ये सुद्धा शिरकस करू शकतो परंतु पाहायचा जिथे हर्ष हलक्या हाताने कडे चेंडू पूर्ण डीप एक्स्ट्रा कवला ते जोपर्यंत फेकले जाईल तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. धावसंख्या 45 आहे. ती 51 धावांचा पाठलाग करत असताना 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. ग्रुप ग्रामपंचायत वर्षी आयोजित सरपंच चषक 2024 आपण पाहत आहोत आणि पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी तसेच आपण पाहतोय घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पूर्णपणे या मॅचचा आनंद घेत असताना 8 चेंडू 6ची गरज आहे. गोंधळ ट्रॅकवर आपण पाहतोय थोडासा कवना रनवेमध्ये अडथळा आला. शुभम गोलंदाजी करतोय 6 धावांची गरज आहे. इथून मात्र पाहायचं आहे MS धोनी रिंकू सिंग की महेंद्र आपला हार्दिक पांड्या याची मात्र स्टाईल्सची मात्र मॅच फिनिश होणार का परंतु फटका पुन्हा एकदा फसला चेंडू आपण पाहतोय तर गलीमध्ये सिंगल मात्र हर्षला भेटेल. सिंगलच्या धावसंख्या पुढे 1 सरकेल. धावसंख्या आता मात्र 46 म्हणजे 7 चेंडू 5ची गरज आहे ती विजयासाठी दीपेश 11 आदर्श नगर या संघाला कारण इथून मात्र जर संघ हरेल तर नक्की त्याला अजून पुढच्या वर्षापर्यंत वाट बघावी लागेल. परवा तिसऱ्याची वाट तुम्हाला सुद्धा पाहावी लागेल परंतु मॅच अजून संपलेली नाही. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज आहे. इथून मात्र सुरुवात चांगली राहिली आहे. सुशील असेल हारच्या बॅटमधून तब्बल 29 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्ट बुल केला चेंडू आपण पाहतो मिड विकेट मधून चेंडू सरळ जातोय सीमा पार येतोय चौकार. 6 तर पूर्णपणे समजा या मॅचच्या हवा सुद्धा निघून गेली असं मी म्हणेन कारण 6 चेंडूने अवघ्या 1 धावेची गरज आहे. धावसंख्या 50 झाल्या जिथे 51 धावांचा पाठलाग केला जातोय आणि दीपेश 11 आदर्श नगर संघ जवळजवळ ही मॅच आपल्या हातामध्ये असं सांगतोय पण पाहूया क्रिकेट हा अनिश्चित खेळ सातत्याने आपण पाहायला जातं आणि इथून पाहणार जिथे 6 चेंडू आणि अवघ्या 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश आपण याला पाहणार आहोत ज्याच्याकडे मात्र अवघी 1 धाव वाचवण्यासाठी आहे. तशी पण पूर्णपणे आपण पाहतो इथे मॅच जिंकली कारण बॅटिंग करत असताना 5 विकेट गेल्या होत्या. इथे 1च विकेट गेली आहे. फुलटॉस चेंडू होता आणि चांगला फटका राहिला चेंडू आपण मध्ये डीप कव्हरला मिळेल. सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या जोरावर आपण पाहते इथे दीपेश 11 आदर्श नगर संघ इथे विजय होते. विजय संघाचे अभिनंदन तसेच हारलेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 13 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी केली तो हर्ष ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13